कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तनु, आहे नो तुला छान टेस्टी मसालेदार खायची सवय, पण आता काय ना आपल्याला स्वतःपेक्षा जास्त आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार करायला हवा। आपण वरच्या रूम मध्ये शिफ्ट होऊया। हं? नाही, मुलं खूप दंगा करतात, मला सहन होत नाही। वरती कशाला पण, आणि मुलं काही इतका दंगा घालत नाहीत हा। आणि तुला कळतंय का, तू आता प्रेग्नेंट आहेस, वरती खालती करणं तुला शक्य होणार आहे का? पॉसिबल नाही ते बाळा। आणि एनिवे वरती आता 5 जण आहेत, दादा वहिनी 3 मुलं। ती रूम मोठी आहे ग, त्यांच्याकरता करेक्ट आहे, आपली रूम छोटी आहे, त्यांना नाही पुरणार ते। तू हा रूम बदलण्याचा विचार काढून टाक मनातून, ठीक आहे? बरं चल आता लेट झालाय, झोपूया। तू नाही म्हणालास तरी मी वसूला तिच्या रूम मधून बाहेर काढूनच शांत होणार आहे। आणि हा या तनायाचा शब्द आहे। बनी, अरे मुलांनो, चला शाळेत जायची वेळ झाली, किती उशीर। अरे देवा, काय रे? चला या लवकर, तुमचे टिफिन आणि बॉटल भरले। बनी चला या लवकर। आत्ता पडेल बनी डोक्यावर, तेव्हा कळेल त्या वसूला माझ्याशी पंगा किती महागात पडतो ते। बनी, काय झालं बन्याला? काय झालं? हा असं कसा पडला? कुठे लागलं मला सांग, कुठे लागलं? असं कसं पडलं बाळा तू? अजून कुठे लागलं बघू? अरे पण असा कसा पडलास तू? अरे हे काय इकडे तेल कसं काय सांडलं? मनू मनू तिथेच थांब, अजिबात खाली उतरू नकोस। तेल? असं कसं आलं तेल तिकडे? आता मी शाळेत कसं जाणार? नाही बाळा, तू काळजी नको करू, मी बोलते ना टीचरशी। हा तू एक काम कर, आधी तिला बसव बसव। हा 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 बाबा, घेऊन जा इकडे, सावकाश सावकाश। बघू मला बघू, बर बर, सावकाश सावकाश बाळा, मी आहे ना, मी आहे। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। इथे इथे आपण डॉक्टरकडे जाऊयात। हा मी आहे ना, तू कशाला रडतो? हा शांत बस, शांत बस, गुड बॉय। थांब थांब। हा दादा बोल ना। हो, मी तुला कोटेशनचे फोटो पाठवतो, यातली अमाऊंट खूप जास्त आहे। हे बघ, आपण ॲम्बिशियस असलं पाहिजे, पण इतकं पण नाही की ज्यामुळे क्लायंट हातातून निघून जातील। माझ्याकडून तरी हे कोटेशन नॉट ओके आहेत, पण तू एकदा चेक करावं असं मला वाटतं। ठीक आहे, मी करतो चेक, आणि एकदा अखिलशी पण बोलून घेतो, नाही म्हणजे त्याचं ओपिनियन काय आहे। पण मला असं वाटतं तू स्वतः हे चेक कर एकदा, मला हे पटत नाही आहेत। काय झालं?
नाही म्हणजे बोलता बोलता अचानक थांबलात असं काही पर्सनल बोलताय का? जरा पर्सनलच होतं. ते ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे, आम्ही व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलत होतो. अरे वसूला काय गिफ्ट देणार आहे ते विचारत होतो. बरं अरे आपण बोलत काय थांबलोय? शर्मा बरोबर मीटिंग आहे ना? हो हो हो. जायला हवं. मी तुला लोकेशन पाठवतो. बापरे, कसला पडला ना बनी. आई, मी तर खूप घाबरले. तरी मी वसुवहिनीला म्हणाले, अगं लहान मुलं आहेत, वर खाली करतात, खेळतात, बिचारी पडतील कधीतरी, आपण रूम एक्सचेंज करूया. तर काय म्हणाली माहिती मला, मी माझी रूम तुझ्या बरोबर शेअर करणार, वाट बघ. नाही पण तू सुद्धा या अशा अवस्थेमध्ये वरती राहणं बरोबर नाहीये ग. आई, मी कुठे रूम मधून बाहेर पडणार आहे, रूम मध्येच आराम करणार ना. आणि ती वसुवहिनी आहे ना, माझी सेवा करायला, काळजी घ्यायला. आणि अहो काय तुम्हाला सांगू का, लहान मुलं खूप गोंधळ करतात. अखिल बिचारा लेट नाईट काम करत असतो, कुठे जरा डोळा लागला की मुलांचा दंगा सुरू होतो. म्हणून हो, मी आपली रिक्वेस्ट केली तिला. नाही, हा मुद्दा बरोबर आहे तुझा. बघते मी काहीतरी करते. नाही नाही नाही, काही उपयोग नाही होणार, मला नाही वाटत. अगं हो, म्हणजे मी वसुवहिनीशी बोलले, पण ती ॲज युजल तिने सगळं इगोवर घेतलं. काय म्हणाली ती मला माहितीये? म्हणाली तिला तर इस्टेटीतला 1 रुपया पण मिळू देणार नाहीये, तर रूम देतीये असं म्हणाली ती. पण तिचा आणि इस्टेटीचा संबंध काय? ती कोण आहे ठरवणारी? मी जिवंत आहे अजून. आता तर तिला खालीच राहावं लागेल. आणि अजून एक सांगू, ती लहान रूम मध्ये आली ना की आपल्याला तिचे इरादे कळतील. कसं काय? हो, कसे काय म्हणजे, तिला तिची मोठी रूम सोडावी लागणार, खाली छोट्या रूम मध्ये राहावं लागणार. मग काय जळफळाट, चिडचिड. मग ती बरोबर चूक करणार आणि मग बरोबर तिच्या मनात काय चाललंय आपल्याला कळणार. हे लक्षात आलं नव्हतं माझ्या. बरोबर आहे, ती अगदी सुखामध्ये मोठ्या खोलीत राहतीये म्हणून फावतंय तिचं. आता मी बघते ती कशी तुला तिची रूम देत नाही ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.